हाय हॅलो नमस्कार. आज मी तुमच्यासोबत तळणीच्या मोदकाची रेसिपी शेअर करत आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मला 2 वाटी मैदा लागणार आहे. 2 वाटी मैदा मी बारीक चाळून घेते इथे. काही जण गव्हाच्या पिठाचं सुद्धा बनवतात. आपण मैद्याचंच करत आहोत फक्त. 2 वाटी मैदा मी घेतलेला आहे. बारीक छान मस्त चाळून घ्यायचा. इथे बघा मी मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ ॲड करणार आहे. चिमूटभर मीठ मी ॲड करणार आहे फक्त आणि फक्त, जेणेकरून आपल्या लेयर्सला, मोदकाच्या लेयर्सला जी असते ती छान चव येते. ठीक आहे. 1 चमचा तूप मी या मैद्याच्या पिठामध्ये ॲड करणार आहे. 1 चमचा तूप घेणार आहे मी याच्यामध्ये. तूप छान मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. खूप छान मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्या बघा. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तूप, जेणेकरून आपली मोदकाची जी वरची लेअर असते ती छान खुसखुशीत कुरकुरीत अशी होईल आणि मोदक जास्त कडक आणि वातड होणार नाहीत. आणि पिठाचा मग घट्टसर गोळा मळून घेऊया आपण. इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही, घट्ट गोळा मळायचा आहे. अशा पद्धतीने घट्ट गोळा मळून घेऊया आपण मैद्याचा. छान गोळा मळून झालेला इथे तुम्ही बघू शकता माझा. याला मी अर्धा तास छान भिजायला ठेवणार आहे. अर्धा तास गोळा आपण मैद्याचा भिजवून घेऊया. ओके. मोदकासाठी लागणारं सारण, कढई गरम करायला ठेवली आहे मी इथे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप मी ॲड करणार आहे. तूप आपलं छान गरम होतं मस्त. तूप गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मला लागणार आहे 2 वाटी खोवलेलं खोबरं मी याच्यात घालते आहे. 2 वाटी घातलं आहे मी. मला किती मोदक करायचे त्याच्या अंदाजे मी खोबरं घेतलं आहे. तुम्ही किती मोदक करणार आहात त्याच्यानुसार तुम्ही खोबरं घेऊ शकता. मी खोबऱ्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं. मस्त परतून घेऊया खोबरं आपण. छान गोल्डन कलर आला पाहिजे. खूप जास्त पण गोल्डन म्हणजे करपवायचं नाही, पण खरपूस रंग आला पाहिजे. हलका हलका सोनेरी रंग. हे बघा इथे खोबरं छान गोल्डन गोल्डन झालेलं आहे. 1 वाटी गूळ मी इथे टाकलेला आहे याच्यामध्ये आणि छान परतून घेणार आहे मिश्रण. जास्त वेळही आपण परतायचं नाही, जेणेकरून आपलं मिश्रण चिवट होईल. मस्त परतून घ्यायचं. इथे मी सारण परतते. सारण परतताना मी त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहे. चिमूटभर मीठ मी याच्यासाठी घातलं आहे कारण सारणाला एक छान अशी चव येते. त्याने फक्त गोडच लागत नाही, टेस्टी लागतं सारण. आणि 1 चमचा मी इथे वेलची पूडसुद्धा घालणार आहे आपल्या सारणामध्ये. मी वेलची पूड घातलेली आहे. मिश्रण छान परतून घेऊया. इथे आपलं मोदकाचं सारण बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, मोदकाचं सारण अगदी तयार आहे. चला तर मग पिठाचा गोळाही अर्धा तास भिजलेला आहे. आपण मोदक लाटायला घेऊयात. मोदकाची पारी इथे मी लाटायला घेतली आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, समान अशी पारी लाटून घेऊयात आपण मोदकाची. बघा तुम्ही, ते मी पारी लाटलेली आहे. चला तर मग मोदकाला आकार देऊया. छान पाकळ्या काढायच्या मोदकाच्या. सारण भरते मी याच्यामध्ये. शक्यतो जास्त सारण भरलेलेच मोदक छान लागतात मोदकाला. मी अशा रीतीने मी पाकळ्या तयार करते मोदकाच्या.
भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा पाकळ्या बनवत असतील. मला अशा पद्धतीने जास्त सोप्या वाटतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते. हे बघा, इथे आपला मोदक बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही, मोदक आपला बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेणार आहे फ्रेंड्स. ठीक आहे, चला तर सगळे मोदक बनवून तयार आहेत. इथे मी कढई तापत ठेवली आहे तेलाची, जेणेकरून मी मोदक तळून घेईन. एकसारखे मोदक तळून घ्यायचे. एवढ्या तेलामध्ये माझे सगळेच मोदक मावलेले आहेत, त्यामुळे मी सगळेच मोदक त्याच्यामध्ये टाकले आणि तळून घेते. ठीक आहे. जास्त हाय हीटवर सुद्धा तळायचे नाही आहे. मीडियम टू हाय करत आपल्याला त्याला तळायचं. इथे माझे मोदक तळून सुद्धा तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, माझे तळणीचे मोदक तयार आहेत. थँक्यू सो मच ही रेसिपी पाहिल्याबद्दल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.